नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लागीर झालंची भाग 3. अनुराग म्हणाला, तन्वी आज एकटीच आलीस, सुनंदा कुठे आहे? तन्वी म्हणाली, ती नेक्स्ट लेक्चरला येणार आहे. तुला असाइनमेंट पाहिजे होते ना, ते मी तुझ्यासाठी तयार केले. अनुराग म्हणाला, हो थँक्स डिअर. तुला माहिती नाही तू माझी किती मोठी मदत केली. तू जर यात हेल्प नसती केली असती तर प्रोफेसरने मला फेलच केले असते. तन्वी फक्त त्याच्याकडे बघून हळूच हसून बोलली, त्यात थँक्स म्हणायची काही गरज नाही. मित्र कशासाठी असतात? तसेही म्हणतात ना, दोस्ती में नो सॉरी और नो थँक्यू. चल मी निघते. लेक्चर अटेंड नाही केले तर नोट्स मिळणार नाही. अनुराग तिला म्हणतो, हो मलाही यायचे आहे. तू हो पुढे, मी आलोच. तन्वी जायला निघतच असते तर तिला मागून त्या मुलांचा आवाज येतो. त्या मुलांमधील एक मुलगा अनुरागला म्हणतो, काय यार अनुराग, मैत्री करायला का तुला ही बहिणजीच मिळाली? कॉलेजमध्ये सुंदर मुलींचे अकाल पडले काय? तू एक इशारा करशील तर 101 मुली तुझ्या जवळ येतील. एक नंबरची लुजर आहे ही तन्वी. तिच्याकडे नीट बघ. ना तिच्याकडे फॅशन सेन्स, ना चांगला चेहरा, बॅटरी कुठली. अनुरागने तन्वीबद्दल त्या मुलाच्या तोंडून असले अभद्र ऐकताच त्याने त्या मुलाला सगळ्यांचा देखत एक जोरदार कानशिलात मारली की तो मुलगा खालीच पडला. त्यामुळे सगळे मुलं मुली आवासून त्या मुलाकडे बघू लागले. कारण अनुरागने ज्या मुलाला मारले तो कॉलेज ट्रस्टीचा मुलगा होता. त्याचे नाव करण जैन होते. तो आपल्या गालाला सोडत कसा तरी उभा झाला. करण चांगला चिडला. त्याने सरळ अनुरागची टी शर्ट ओढली आणि म्हणाला, हे तू स्वतःला समजतोस काय? या बहिणजीसाठी तू माझ्या थोबाडीत मारली. तुला माहिती नाही ही करण काय चीज आहे. ते होतेचे नव्हते करून टाकेल, समजल का? आणि तुझी ही समाट मी नेहमी लक्षात ठेवेन. अनुरागने परत स्वतःला सोडवत त्याच्या परत एक थोबाडीत मारली. तन्वी तशीच धावत अनुराग जवळ गेली आणि त्याला थांबवू लागली. अनुराग करणला म्हणाला, आता ही दुसरी ही समाट लक्षात ठेव. करण आणि अनुराग डोळे रोखून बोलू लागला. करण म्हणाला, तुम्हा दोघांना हे सगळे चांगलेच महागात पडेल. लक्षात ठेवा, सोडणार नाही मी दोघांनाही. एवढे बोलून तो तिथून तावातावाने निघून गेला. अनुराग सगळ्या मुलींकडे बघून म्हणू लागला, आणखी कोणाला काही प्रॉब्लेम आहे? माझी तन्वीसोबत मैत्री असल्यामुळे असेल तर आताच बोला. अरे काय बिघडवले आहे या मुलीने? सारखे तिच्या मागे पडले असता. या जगात काय सुंदर दिसणेच इतके महत्त्वाचे असते का? नाही आहे ती इतर मुलींप्रमाणे. काय म्हणता तुम्ही? ते हॉट आणि कूल तर काय झाले, पण तिच्यात काही खूप चांगल्या क्वालिटी आहे. ती खूप हुशार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे ती खूप चांगली मुलगी आहे. या तुमच्या सारख्या हजारो लाखो सुंदर मुलीपेक्षाही. एवढे बोलून अनुराग तन्वीचा हात पकडून तिथून निघून जातो. सुनंदा हे सगळे दुरून बघते आणि स्वतःशीच हसत म्हणते, आता कुठे आली यांची गाडी पटरीवर. तन्वीला सुद्धा अनुरागचे असे तिच्यासाठी करणसारख्या मुलासोबत दुश्मनी घेताना बघून डोळ्यात अश्रू येऊ लागले. अनुराग तिला बोलला, तन्वी तू रडत का आहे? आज जे मी केले ते मी आधीच करायला हवे होते. आता तू रडायचे नाही आणि इथून तुला कोणीही बहनजी, बॅटरी आणि लुझर या नावाने बोलणार नाही. कारण त्यांना चांगले समजले आहे की मी त्यांचा काय हाल करेल ते. डोळे पुस आधी. तन्वी डोळे पुसत अनुरागला म्हणते, या करणने काही केले तर मला माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी भीती वाटते. अनुराग तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणतो, तो माझे काही वाकड करू शकत नाही. आणि हो, मला आता लेक्चर करायची काही एक इच्छा नाही. मी घरी जात आहे. तूही चल माझ्या घरी. तन्वीसुद्धा अनुरागच्या घरी जायला तयार होते. कारण तेवढा जास्त वेळ तिला अनुरागजवळ राहायला मिळेल. अनुराग आपली बाईक काढतो. तन्वी त्याच्या बाईकच्या मागे बसते. तिला असे अनुरागच्या मागे बसलेले बघून कॉलेजच्या प्रत्येक मुली जळून राख झाल्या आणि तन्वी एवढी आनंदी झाली की तिचा आनंद गगनात मावत नव्हता. ती अगदी हरवून गेली होती. आज तन्वी प्रथमच अनुरागच्या घरी जाणार होती. त्याच्या घरच्यांना भेटणार होती.
त्यामुळे तिला एक अनाहूत आनंद वाटत होता. आज अनुरागने तिच्यासाठी जे केले त्यामुळे तिला आता अनुरागबद्दल आणखीनच आत्मीयता वाटत होती. अनुराग खूप वेगाने गाडी चालवत होता. तन्वी मात्र आपले डोळे गच्च बंद करून अनुरागला गाडी हळू चालवायला सांगत होती. काही वेळातच ते अनुरागच्या घरी पोहोचले. अनुरागचे घर नसून एक आलिशान बंगला होता. बंगल्याच्या आवारात खूप सारी फुलं आणि फळं झाडे होती. ते एक छोटेसे गार्डनच होते. गार्डनच्या समोर 3 ब्रँडेड कार होत्या. अनुराग तन्वीला घेऊन आत गेला. जसा तन्वीने हॉलमध्ये प्रवेश केला तो हॉल पाहून तन्वी डोळे उघडझाप करू लागली. तिला तिच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. तो हॉल खूप प्रशस्त होता. त्याच्या या हॉलमध्ये तन्वीच्या 3-4 खोल्या आरामात सामावल्या जाईल. तिथला सोफा, तिथले फर्निचर सगळं काही महागाचे होते. हॉलच्या वरती एक खूप मोठे झुमर होते. त्यात लागलेल्या लाईट्सने सगळा हॉल एका राजवाड्याप्रमाणे भासत होता. अनुराग आत जातच आपल्या आईला आवाज देऊ लागला. मॉम, हे मॉम, कुठे आहेस तू? माझ्यासोबत बघ कोण आले. तेवढ्यात बंगल्याच्या मध्यभागातून जो लाकडी जिना जात होता तिथून अनुरागची आई खाली उतरत होती. तिला बघून तन्वी मनातच बोलू लागली, बापरे, काय सुंदर आहे अनुरागची आई. वाटतच नाही ही त्याची आई असेल. असे वाटत होते की जणू काही ती त्याची मोठी बहीण असावी. एवढे मेंटेन केले आहे स्वतःला. किती सुंदर साडी आणि त्यावर तिने घातलेले अँटिक दागिने तिला खूप खुलून दिसत आहे. तन्वी काही न बोलता एकटक अनुरागच्या आईकडे बघत होती. अनुरागने आपल्या आईसोबत तन्वीची ओळख करून दिली, पण तन्वीचे तिकडे काहीच लक्ष नव्हते. शेवटी अनुरागच्या आईने घसा साफ करण्याचा आवाज केला. तेव्हा तन्वी भानावर आली आणि तिने त्याच्या आईला नमस्कार केला. अनुराग आपल्या आईला सांगू लागला, मॉम, मीट माय कॉलेज फ्रेंड तन्वी इनामदार. ही माझ्या कॉलेजची टॉपरसुद्धा आहे. त्यावर अनुरागची आई बोलली, हॅलो तन्वी, कशी आहेस बेटा? कुठे राहते आणि तुझे आई बाबा काय करतात? तन्वी म्हणाली, आंटी, मी घाटकोपर ईस्टला राहते. माझे बाबा एका SK प्रायव्हेट कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम करतात. त्यावर अनुरागची आई आपल्या भुवयावर परत तन्वीला म्हणते, SK, आमचीच कंपनी आहे ती. म्हणजे तुझे बाबा आमच्याच कंपनीत काम करतात. काय नाव म्हणाली तुझ्या बाबाचे? तन्वी म्हणाली, विनायक इनामदार. अनुरागची आई म्हणाली, विनायक इनामदार? ची मुलगी आहेस का तू? मी चांगल्याने ओळखते त्यांना. अधूनमधून साहेबांच्या कामासाठी बंगल्यावर येतात म्हणून त्यांना मी ओळखते. तू अभ्यासात हुशार आहे असे ऐकले. तुझी काही हरकत नसेल तर माझ्या या अनुरागला शिकवायला आमच्याकडे येशील? त्यासाठी आम्ही तुला चांगले पैसे सुद्धा देऊ. तेवढ्यात तुझ्या घर खर्चाला हातभार लागेल. अनुरागच्या आईच्या बोलण्यावरून तन्वीला असे लक्षात आले की तिला आपल्या श्रीमंतीचा आणि पैशाचा घमंड आहे. त्यावर तन्वी त्याच्या आईला बोलली, मी अनुरागला निःशुल्क शिकवायला तयार आहे, कारण तो माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि मित्राकडून पैसे घेणे माझ्या तत्वात बसत नाही. तसेच माझ्या बाबांच्या पगारात आमचा घर खर्च पण निघतो. अनुरागची आई म्हणाली, अरे वा, अनुराग, मुलगी अभ्यासातच नाही तर बोलण्यातही हुशार आहे. अनुराग आपल्या मैत्रिणीला आपला बंगला दाखव. अनुराग लगेच आपल्या आईला म्हणतो, थँक्स मॉम, तन्वीला माझ्यासोबत स्टडी करायला परमिशन दिल्याबद्दल. अनुराग तन्वीकडे बघत म्हणतो, चल तन्वी, तुला माझी बेडरूम आणि माझा पूर्ण बंगला दाखवतो. दोघेही जातच असतात तर त्यांच्यासमोर एक खूप सुंदर आणि खूप मॉडर्न मुलगी येते आणि ती अनुरागला बोलते, वेट अ मिनिट अनुराग, होय शी दिसायला एकदम बहिणजी वाटते आणि तुझ्यासोबत काय करते आहे? अनुराग थोडासा रागात बोलतो, प्लीज माइंड युअर लँग्वेज दी. ही माझी फ्रेंड आहे तन्वी आणि तन्वी ही माझी मोठी बहीण सिया. तन्वी तिला मान हलवून स्मित हास्य करते.
पण त्यावर सियाला फारसा फरक पडत नाही आणि ती तिथून निघून जाते. अनुराग तन्वीला घेऊन आपल्या बेडरूममध्ये जातो. सिया आपल्या आईजवळ जात म्हणते, मॉम, ही असली मुलगी आपल्या अनुरागची फ्रेंड. अनुरागच्या चॉईसला काय झाले? अनुरागची आई म्हणाली, हो, कम ऑन सिया, ही फक्त त्याची बेस्ट फ्रेंड आहे, गर्लफ्रेंड नाही. शेवटी तो माझा मुलगा आहे. त्यालाही काही स्टेटस आहे की नाही? सिया म्हणाली, मग ठीक आहे. मी तर एकदम त्या बहनजीला बघून घाबरलेच होते. त्यावर दोघेही हसतात. अनुराग तन्वीला आपली बेडरूम दाखवतो. ती बेडरूम खूप प्रशस्त होती. भिंतीवर अनुरागचा खूप मोठा फोटो लावलेला होता. त्याचा बेड, वॉर्डरोब, सगळं काही खूप इम्पॉर्टंट असतं. तो तन्वीला बसायला सांगतो आणि फोन करून आपल्या नौकराला कॉफी आणि सँडविच आणायला सांगतो. तन्वी अनुरागला म्हणते, अनुराग, तू खूप श्रीमंत आहे यार. मी तर स्वप्नात पण एवढे सुंदर घर बघितले नाही. अनुराग, तू एवढा श्रीमंत असून देखील तुला त्याचा काहीच गर्व नाही. माझ्यासारख्या साधारण मुलीसोबत तू मैत्री केली. मला माहिती आहे, तुझ्या आईला आणि तुझ्या दिला माझी तुझ्यासोबत असलेली मैत्री आवडली नाही. अनुराग म्हणाला, तन्वी, तुला माहिती नाही, मी लहानपणापासून माझ्या मॉमने निवडून दिलेल्या श्रीमंत आणि स्मार्ट मुली आणि मुलांसोबतच मैत्री केली. मला मैत्री करायची कधी तिने चॉईसच ठेवली नाही, कारण तिला तिची श्रीमंती आणि स्टेटस खूप महत्त्वाचे वाटते. पण आता जेव्हा की मी मोठा झालो आहे तेव्हा मी ठरवले माझे निर्णय माझेच असणार. तर मैत्री तरी मी माझ्याच मॉमच्या सांगण्यावरून कशाला करू? अशातच माझी आपल्या कॉलेजमध्ये तुझ्या आणि सुनंदासोबत ओळख झाली आणि आपली मैत्री झाली. आयुष्यात प्रथमच तुझ्यासोबत मैत्री करायचा निर्णय माझा स्वतःचा होता. तन्वी म्हणाली, मग माझ्याशी मैत्री करून तुझा निर्णय बरोबर आहे की चूक? त्यावर दोघेही हसतात. अनुराग म्हणाला, तन्वी, तू पण यार, तुला बरोबर बोलता येतं. निर्णय बरोबर आहे की चुकीचा हे तर वेळच ठरवणार. यावर तन्वी त्याला बाजूला ठेवलेली उशी मारून फेकत म्हणते, असे होय, वेळ ठरवणार आणि तू नाही? थांब, तुला दाखवतेस मज्जा. त्यानंतर दोघेही एकमेकांना उशा मारू लागतात आणि एकमेकांना पकडायचा प्रयत्न करतात. संपूर्ण बंगल्याच्या आवारात धावतात. अचानक धावत धावत ते स्विमिंग पूल जवळ पोहोचतात आणि तन्वीचा तोल जाऊन ती पूलमध्ये पडते. अचानक पूलमध्ये पडल्यामुळे तन्वी खूप घाबरते आणि हातपाय जोराजोराने आदळू लागते. आरडाओरडा करू लागते, कारण तिला पाण्यात पोहायला येत नव्हते. तसाच अनुराग पूलमुळे उडी घेतो आणि तन्वीला बाहेर काढतो. त्याच्या असल्या गोंधळाने अनुरागची आई आणि ताई धावत येतात आणि समोरचे दृश्य बघून हैराण होतात. अनुराग तन्वीचे पोट दाबून तिच्या तोंडातून पाणी काढत असतो. अनुरागची आई त्याला म्हणते, अनुराग, हे काय करत आहेस आणि काय झाले हिला? अनुराग म्हणाला, मॉम, ती अचानक पूलमध्ये पडली. मॉम, मला माहीत नव्हते तिला पोहता येत नाही. तेवढ्यात तन्वीला शुद्ध येते आणि ती उठून बसते. अनुराग तन्वीला म्हणतो, तन्वी, आय एम सॉरी, मला माहीत नव्हते तुला पोहता येत नाही. त्यावर अनुरागची आई म्हणते, अनुराग, आता सॉरी वरी ठेव बाजूला. आधी तिला टॉवेल दे, नाहीतर सर्दी होईल तिला. आणि आपल्या नौकराला आवाज देत टॉवेल मागवते आणि म्हणते, अनुराग, तिला गेस्ट रूममध्ये घेऊन जा. अनुराग तन्वीला गेस्ट रूममध्ये घेऊन जातो. अनुरागची आई सियाला म्हणते, सिया, तुझा एखादा जुना पुराणा ड्रेस असेल जो तू कधी घालणार नाही तो तिला दे. सिया म्हणाली, मॉम, माझे जुने ड्रेससुद्धा खूप महागडे आहेत. तिची लायकी नाही माझे ड्रेस घालायची. अनुरागची आई म्हणाली, सिया, देऊन दे की. अशी समज तू एखाद्याला दान दिले, तुला त्याचे पुण्यच मिळेल. सिया म्हणाली, ओके मॉम, ॲज यू से, आणि आपला जुना ड्रेस नौकराच्या हाताने पाठवते. अनुराग तन्वीला ड्रेस देतो. तन्वी तो ड्रेस घालून बाहेर येते. तो ड्रेस खूप सुंदर आणि महागडा होता.
असा ड्रेस तन्वीने कधीच घातला नव्हता किंवा ती विकत घेण्याचा विचार सुद्धा करू शकत नव्हती. ती अनुरागला म्हणते, अनुराग, आता मला निघावे लागेल. आई वाट बघत असेल. अनुराग म्हणाला, ठीक आहे, मी तुला सोडून देतो. दोघेही घरी जायला निघतात. जाताना तन्वी सियाला म्हणते, दी, थँक्स फॉर द ड्रेस. मी तुमचा ड्रेस उद्या परत करेन. सिया म्हणाली, नाही, परत करायची काही गरज नाही. तुझ्याचकडे असू दे. तसेही मी एकदा घातलेला ड्रेस परत कधी घालत नाही. तशीच अनुरागकडे वळून म्हणते, अनुराग, तू आता कशाला जातो? ड्रायव्हर सोडून देईल तिला. अनुराग म्हणाला, नाही दी, मी आणले ना तिला, तर मी सोडून देईल. तसेही ती माझ्यामुळेच पूलमध्ये पडली. तन्वी अनुरागच्या मागे बसते आणि तो तिला तिच्या घरी सोडून देतो. घरी गेल्या गेल्या तन्वीची आई तन्वीला प्रश्न विचारू लागली, थांब तन्वी, कुठे गेली होती आणि इतका वेळ कसा झाला घरी यायला? कॉलेज तर केव्हाचे संपले आणि तू आता घरी येत आहेस. कोण होता तो मुलगा तुला घरी सोडून देणारा? आणि इतका महागडा ड्रेस तुझ्या अंगावर कसा? तन्वी म्हणाली, आई, किती प्रश्न विचारत आहेस? थांब, आता तुला मी एक एक करून उत्तर देते. या पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.